काश्मीर येथील पर्यटकांच्यावर झालेल्या अतिरेकी भ्याड हल्ल्याचा आज कोल्हापुरात समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला। ऐतिहासिक दसरा चौकात मुस्लिम बोर्डिंगचे पदाधिकारी तसेच विद्यार्थिनी जमल्या होत्या। या घटनेच्या निषेधाचे फलक त्यांच्या हातात होते। दरम्यान अशा प्रवृत्तींना ठेचून काढा, अतिरेक्यांना शोधून त्यांचा नायनाट करा, अशा संतप्त प्रतिक्रिया मुस्लिम समाजाच्या माध्यमातून उमटत होत्या। काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांच्यावर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला। ऐतिहासिक बिंदू चौकात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली। त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी यावेळी केली। कोल्हापूर शहराच्या कचरा व्यवस्थापनात आता यांत्रिक क्रांतीची सुरुवात होणार आहे। पुण्यातील स्कूप इंडस्ट्रीज या आंतरराष्ट्रीय कंपनीने तयार केलेल्या आधुनिक स्वयंचलित यंत्राचा वापर करून शहरातील कचरा आणि खरमातीचा उठाव अधिक जलद, अचूक आणि कमी मनुष्यबळाच्या साहाय्याने होणार आहे। उचगाव येथे करवीर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुढाकाराने बँक आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शासकीय योजनेतील पेन्शन 100 लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आले। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमात अभिनव कल्पना साकारत जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर एक प्रतिज्ञा फलक उभारलाय। या फलकावर मुलगा मुलगी समानतेसाठी, स्त्री भ्रूण हत्येविरोधात आणि मुलीच्या हक्कासाठी नागरिकांनी सही करून सहभाग नोंदवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने MD अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मुंबईतील रेकॉर्डवरील आरोपीला अटक केली आहे। अतुल गुणकर शेट्टी असं पालघर जिल्ह्यातील वसई गाव येथे राहणाऱ्या आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडून 22 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली। चंदगड तालुक्यातील बेळगाव विंचुर्ला मार्गावर ट्रक व ST बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात बस चालक लक्ष्मण पांडुरंग हळदणकर राहणार चंदगड यांचा जागीच मृत्यू झाला असून 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। अपघात एवढा जोरदार होता की बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झालाय। ट्रकलाही मोठं नुकसान झालं आहे। या अपघातानंतर बसच्या देखभालीचा आणि खराब बस वापरण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। युनेस्को जागतिक वारसा यादी संदर्भातील जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीसाठी पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेने नागरिकांना फक्त एका दिवसाच्या नोटिसाद्वारे उपस्थित राहण्याचं आवाहन केलं। मात्र या प्रक्रियेला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवून बैठकीस हजर न राहण्याचा एकमुखी ठराव केलाय। भाजपच्या कोल्हापूर उत्तर मंडळातील राजारामपुरी मंडलाध्यक्षपदी रवी किरण गवळी यांची निवड करण्यात आली आहे। त्यांच्या निवडीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। हातकणंगलेचे आमदार व दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांचे ते भाचे असून गवळी यांचे हार्दिक अभिनंदन करत भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। कोल्हापूर शहरामध्ये काल रात्री मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली। सुसाट्याच्या वाऱ्यासह रात्री विजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली। मंगळवारी रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह विविध भागात झाडे कोसळली होती। विद्युत तारावर झाडे व फांद्या पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता। दरम्यान मुसळधार पावसामुळे बहुतांशी ठिकाणी वाहतूक खोळंबली होती। अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकांचंही मोठं नुकसान झालंय। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।